नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे 4 डिसेंबर 2024 ची। नौदल दिनाच्या निमित्तानं आरमाराचे जनक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आणि अनावरण होऊन फक्त 8च महिने झाले आणि दुर्दैवानं हा पुतळा कोसळला। महाराजांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्रासाठी आणि संबंधित देशासाठी लाजिरवाणी गोष्ट। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी स्वराज्याची स्थापना करून अन्याय सोसणाऱ्या प्रजेचा स्वाभिमान जागा केला। महाराजांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेले गड किल्ले ऊन वारा समुद्राच्या लाटा परकीय सत्तांची आक्रमणे झेलून सुद्धा आजही अभेद्य आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मालवण मध्ये ताशी 45 किलोमीटर प्रति वेगाने वारा वाहत होता म्हणून पुतळ्याचं नुकसान झालं। म्हणजे वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून पुतळा उभारला नव्हता का? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आहेत आणि आजही ते दिमाखात उभे आहेत आणि 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतो म्हणजे महाराजांचा पुतळा बांधताना इतका हलगर्जीपणा केला होता का? अनुभव नसताना सुद्धा जयदीप आपटे याच्यासारख्या नवख्या शिल्पकाराला पुतळा उभारण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंच कसं? महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत निकृष्ट दर्जाचं काम झालं, याला जबाबदार कोण? समुद्रावर सत्ता पाहिजे तर स्वतःचं आरमार हवं म्हणून महाराजांनी स्वतःचं आरमार उभारलं। आरमार उभारायच्या आधी समुद्र किनाऱ्यावर सत्ता प्रस्थापित केली, सिंधुदुर्ग विजयदुर्ग असे भक्कम किल्ले बांधले आणि स्वतःचं आरमार उभं करून 4ही पातशाह्यांना व डच पोर्तुगीज इंग्रज यांच्यासारख्या परकीयांसमोर तगडं आव्हान महाराजांनी उभं केलं। याच कार्याचा गौरव म्हणून मागच्या वर्षीचा नौदल दिन मालवण मध्ये साजरा करण्यात आला। त्यानिमित्तानंच मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। 15 फुटाचा चबुतरा, 28 फूट उंचीचा पुतळा असं या पुतळ्याचं भव्य स्वरूप। आणि एवढ्या कमी कालावधीतच महाराजांचा पुतळा कोसळला। महाराष्ट्राच्या दैवताचा पुतळा कोसळल्यानं महाराष्ट्र संतापला आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणतात की कदाचित नियती असेल, शिवरायांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही। आणि मंत्री महोदय एकदा नाही तर हे 4दा हेच बोलले। ते म्हणाले वाईटातून चांगलं घडावं म्हणून अपघात घडला असावा आणि एवढ्यावरच साहेब थांबले नाही तर म्हणे इथे यापेक्षाही भव्य असा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवरती 100 फूट उंचीचा पुतळा उभा करू आणि पुन्हा पंतप्रधानांना याच्या उद्घाटनाला बोलू। आणि हे सर्व मंत्री महोदय जिथं पुतळा कोसळला तिथंच बोलत होते। साहेब, आपण महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री आहात। महाराजांचा पुतळा कोसळला याची कायदेशीर चौकशी करण्यापेक्षा आपण पुन्हा पुतळा उभा करून त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा दिवस स्वप्न रंगवत आहात। अहो, पण पुतळा कोसळलाच कसा? याला जबाबदार कोण याची उत्तरं आधी द्या। एवढंच नाही तर भाजपचे महाराष्ट्रातील एक मंत्री रवींद्र चव्हाण असं म्हणताय की समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळ्याला वापरलेला लोखंडाला गंज लागला असावा आणि म्हणून पुतळा कोसळला। म्हणजे आपण स्वतःच मान्य करताय की पुतळ्याच्या कामात निकृष्ट दर्जाचं लोखंड वापरलं गेलं होतं। खरं तर गंज लोखंडाला नाही तर आपल्या आणि महाराजांचा हा पुतळा बनवण्याचं काम 25 वर्ष वय असलेला युवा शिल्पकार जयदीप आपटे याला देण्यात आलं होतं, ज्याला शिल्पकलेचा फक्त 2.5 वर्षांचा अनुभव होता। विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत फक्त 2 फूट उंचीपर्यंतचेच पुतळे साकारले होते। म्हणजे इतका मोठा पुतळा साकारण्याचा अनुभव नसताना सुद्धा या जयदीप आपटेला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंच कसं? जेव्हा पुतळा उभारण्याचं काम सुरू झालं तेव्हाच यात असंख्य त्रुटी होत्या, पण उद्घाटनाची तारीख आधीच ठरल्यामुळे 6 महिन्यांतच कसा तरी पुतळा बनवला। पुतळा साकारताना पुतळा साकारण्यासाठी लावण्यात आलेले सगळे पॅरामीटर्सना फाट्यावरती मारण्यात आलं होतं। आपल्याकडे कसं झालंय, जे काही होईल ते आपल्या कारकिर्दीत झालं पाहिजे असा राजकीय मंडळींचा अट्टहास असतो। त्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येकाला घाई लागलेली असते आणि याच घाईघाईत महाराजांचा पुतळा मालवण मध्ये उभारण्यात आला आणि याच घाईघाईत झालेल्या कामामुळे तो कोसळला सुद्धा। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की 45 किलोमीटर प्रति तास वाऱ्याच्या वेगामुळे पुतळा कोसळला। अहो, ज्या महाराजांनी परकीय सत्तांची वादळे त्यांच्या समोर ताठ मानेने उभं राहून परतवली त्यांचा पुतळा 45 किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यामुळे पडतो हे दुर्दैवाचे। फक्त पुतळाच नाही तर अशा अनेक विकास कामांमध्ये टक्केवारी नावाची भ्रष्टाचार रूपी कीड आपल्या व्यवस्थेला लागली। कुठलंही काम आलं लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत टक्केवारीची खिरापत वाटावी लागते। त्यामुळे विकास काम अगदी निकृष्ट दर्जाचे होतात आणि मग कुठे पुतळा कोसळतो, कुठे इमारती गळायला लागतात तर कुठे रस्ते फुटायला लागतात। महाराज, आम्हाला माफ करा, आपण स्वराज्य उभं करून आम्हाला एक नवीन जीवन दिलं। तुम्ही उभारलेल्या महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलं आणि याच महाराष्ट्रात तुमचा पुतळा कोसळतो ही गोष्ट मनाला कुठेतरी सल देऊन जाते की यार आपण कुठेतरी चुकतोय। कदाचित विधानसभा निवडणुकींच्या आधी मालवणात पुन्हा महाराजांचा भव्य पुतळा उभा राहील सुद्धा, पण पुतळ्यासोबत महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांचं काय, याचे उत्तर कोण देणार?